नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला गॅस न पेटवता स्वस्तात मस्त अगदी हलवा स्टाईल असे टेस्टी पेढे बनवून दाखवणार आहे की जे सहज कोणालाही करता येईल, कारण बनवायलाही खूप सोपे आहे आणि खायला अगदी खव्याचे पेढेसारखे खूप टेस्टी लागतात की तोंडात टाकताच विरघळेल. तर तुम्ही हे पेढे एकदा नक्कीच ट्राय करा. हे पेढे खाऊन घरचे सगळेजण तुमची वाहवाही करणार. तर चला वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया. तर अगदी हलवा स्टाईल पेढे बनवण्यासाठी मी इथे हे 1 वाटी म्हणजे 250 ग्राम डाळवा घेतला आहे. हा डाळवा आधीच भाजलेला असतो आणि खूप हेल्दी असते, जे सहज मार्केटमध्ये मिळू शकते. याला भाजायची गरज नाही. तर सर्वात आधी आपण दालव्याला ग्राइंड करून घेऊया. तर पूर्ण दालवा मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी बारीक ग्राइंड करून घेऊयात. तर आपण दालव्याला ग्राइंड करून याची अशी छान बारीक पावडर तयार करून घेतली आहे. पावडर अगदी बारीक असायला पाहिजे, यात गुठळ्या असायला नको. तर एका बाउलमध्ये काढून घेऊयात. मी 2 वेळा करून ग्राइंड केले आहे. आता पेढ्याला टेस्टी बनवण्यासाठी यामध्ये घालूया 1/4 कप खोबऱ्याचे किस, ज्यामुळे पेढे खायला अगदी मार्केटच्या पेढ्यासारखे खूप टेस्टी लागतील. सोबतच टाकूया 1 कप पिठी साखर. हे पेढे बनवायला पिठी साखरच वापरायची आहे. जर आपण साधी साखर टाकली ना तर काय होईल की ते मिक्स होणार नाही आणि खाताना ती तोंडात लागेल, म्हणून पिठी साखरच वापरायची आहे. आता छान सुगंध येण्यासाठी यामध्ये घालूया 1 चमच वेलची पावडर, ज्यामुळे फ्लेवर खूप छान येईल. आता सगळे साहित्य छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता पेढ्याला हेल्दी बनवण्यासाठी यामध्ये घालूया 2 चमचे केसरचे दूध. मी आधी 2 चमचे दुधात केसर टाकून ठेवले होते. हे टाकणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल. व 2 चमचे तूप, ज्यामुळे पेढ्यात छान शायनिंग येईल व खाले खूप टेस्टी लागेल. आता पेढ्याची लुकिंग अगदी मार्केटसारखी येण्यासाठी यामध्ये घालूया 1/2 चमचे केशरी खायचा रंग, ज्यामुळे पेढ्याचा कलर खूप छान येईल. तर सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर तुम्ही आधीच दालव्याची पावडर करून ठेवली असेल तर तुम्हाला हे पेढे बनवायला फक्त 4 ते 5 मिनिटच लागतील आणि खायला खूप स्वादिष्ट मलाईच्या पेढेसारखे खूप टेस्टी लागेल. आता मिश्रणाला बाइंड करण्यासाठी यामध्ये घालूया 2 ते 4 मोठे चम्मच दुधावरची मलाई म्हणजे साय, ज्यामुळे पेढे अगदी मावाचे पेढेसारखे टेस्टी लागेल. जर तुमच्याकडे मलाई नसेल तर तुम्ही इथे 2 ते 4 मोठे चम्मच नॉर्मल थंड दूधही वापरू शकता किंवा अमूलची फ्रेश क्रीमही टाकू शकता. तर हाताने मिक्स करून घेऊया आणि याचा नरम मुलायम गोळा न करता थोडा कडक गोळा बनवून घेऊया. खरंच मंडळी, हे पेढे बनवायला खूप सोपे आहे आणि हे पेढे खाल्ल्यानंतर कोणी ओळखणार सुद्धा नाही की आपण गॅस न पेटवता हे पेढे घरी बनवले आहे. आणि हे सहज कोणालाही करता येईल, कारण बनवायला खूप सोपे आहे. जर तुम्हाला हे पेढे जास्त दिवस टिकून ठेवायचे असतील तर तुम्ही बाइंड करताना यात दूध किंवा मलाई टाकू नका. त्याऐवजी 2 ते 4 मोठे चम्मच तूप टाका, ज्यामुळे पेढे अजिबात खराब होणार नाही. तुम्ही यांना 15 दिवस स्टोर करून सुद्धा ठेवू शकता. बघा, आपण याला मिक्स करून याचा असा थोडा कडक गोळा बनवून घेतला आहे. आता यामध्ये घालूया थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट, ज्यामुळे पेढे खूप हेल्दी आणि टेस्टी बनेल. तर ड्रायफ्रूटलाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर चला गॅस न पेटवता अगदी हलवा स्टाईल पेढे बनवूया. तर यातलं असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि गोल करून हाताने मधात असं हलकंसं प्रेस करायचं याप्रमाणे. तर किती छान आपला पेढा बनवून तयार झाला आहे. तर पिस्ता लावून डेकोरेट करून घेऊया. तर याप्रमाणेच आपण उरलेले पेढे बनवून तयार करून घेऊया. तर आपण सगळे पेढे बनवून तयार करून घेतले आहे. बघा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे. वाटते ना अगदी मार्केटच्या पेढ्यासारखी सुपर. तर चला मी तुम्हाला एक पेढा तोडून सुद्धा दाखवते. बघा
आतून टेक्स्चर किती छान मस्त दाणेदार आलेला आहे की जे तोंडात टाकताच विरघळेल. तर बघितलं ना तुम्ही की आपण गॅस न पेटवता अगदी हलवाई स्टाईल मार्केटसारखे टेस्टी पेढे घरीच बनवले आहे, जे खायला अगदी खव्याचे पेढेसारखे खूप टेस्टी लागतात. जर तुम्हाला माझी आजची पेढ्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.